असं जर का झालं तर डीजे लोकांचं कसं व्हायचं साहेब? गाडीच्या पाठी मागायचे साहेब म्हणतात नो, इसलिए कहता हूँ जलने वाले जलते रहे और डीजे फैस तू मार्केट में चलते रहे. सो हॅलो गाईज, इट्स मी डीजे फैज. 19 जुलै आज चाललोय बिंदूरच्या शोला वेळू या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता तिकडं एक सोबत 4 साऊंड आहे आणि खूप मोठं कॉम्पिटिशन आहे आणि 4ही साऊंड एकच चौकामध्ये येतात. हे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि आता मी चाललोय वेळूला आणि जिकडे मी थांबलोय तिकडं माकड फॅमिली यांनी झाडावरती अख्खा ताबा करून बसलेले आहे. तुम्ही बघू शकता लोका. हां, तर व्हिडिओ पूर्णपणे ते वरती साहेब बाहेर गॅरेज आहे. आपण गावात नाही जाणार आहे का म्हणजे गाव? सो मित्रांनो, फायनली मी आता वेळू या ठिकाणी पोचलो आहे. वेळू गाव. तर तुम्ही बघू शकतात वेळू गावमध्ये हे एक सुंदर असं गार्डन आहे. त्या ठिकाणी मी थांबलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण आज 4 साऊंड एक सोबत एका चौकात येणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. कसं आहे, तुमचं जे प्रेम आहे व्हिडिओमध्ये, जे तुम्ही मला प्रेम दिलं आहे त्या प्रेममुळं माझा खूप कॉन्फिडन्स वाढला आहे आणि त्या कॉन्फिडन्सला बघून काही लोकांची जळायला लागली. इसलिए कहता हूँ जलने वाले जलते रहे और डीजे फैस तू मार्केट में चलते रहे. तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असंच प्रेम देत राहा. आणि कसं आहे, तुमचा एक प्रेम आहे, त्या प्रेममुळं माझा जो व्हिडिओ आहे खूप चांगल्या पद्धतीने व्ह्यूज वगैरे त्याला येतात. तर भेटूया साऊंड चेकला. आता काही वेळात साऊंड चेक होणार आहे. हो, इकडे मुंबईला काम. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पावसाचा क्लायमेट आहे. साऊंड चेकची तयारी चालू आहे बघा.
आता मित्रांनो मी चाललो फायनली साऊंड चेकला. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने साऊंड चेकची तयारी चालू आहे तिकडं. पावसाचं क्लायमेट आहे, क्राऊड खूप आला आहे कॉम्पिटिशन बघायला. हे असं जर का झालं तर डीजे लोकांचं कसं व्हायचं भाऊ? पोलिसांना पण थोडं सहकार्य केलं पाहिजे. हे बघा मित्रांनो, परमिशन पूर्णपणे घ्या. साहेबांनी अशी त्रास दिलाय. साहेब म्हणतात की साऊंडच चालू करायचा नाही. तर जेवढे पण कष्ट केले होते, पैसे लावले होते बेंदूरसाठी, ते सगळे आता झालेले वाया. कारण साहेब बघा, साहेब गाडीच्या पाठी मागत साहेब म्हणतात नो, वाजवायचं नाही. जसं काय मित्रांनो तुम्हाला माहिती होतं, आज माझा शो होता वेळू या ठिकाणी आणि कमीत कमी 90% पुण्यातला क्राऊड होता. खूप साऊंड ओनर होते, डीजेस लोक, साऊंड लवर, हे फक्त कॉम्पिटिशन ऐकायला तिकडे आले होते. त्यांचं सगळ्यांचा मूड ऑफ झाला. तसंच माझं पण एकदम मूड ऑफ झाला होता. तर मी डायरेक्टली काय केलं, तिकडून निघलो. एक मित्राचा कॅफे होता, तिकडे येऊन बसलो आणि माझा हा व्लॉग बनवायचा निर्णय नव्हता, पण तिकडे जे घडलं ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कारण काय होतंय, पोलीस त्यांचं काम करून टाकतात, पण ग्रामपंचायतचे लेटर गेल्यामुळे तिकडे हा त्रास झाला. तर पुढच्या वेळेस हा त्रास होऊ नये म्हणून हा मी व्लॉग बनवला आहे. कारण तिकडे जे घटना घडली, काय होतंय नेमकं, शो जर का कॅन्सल झाला तर साऊंड ओनरला तिकडून पेमेंट कमी भेटतो आणि आपण साऊंड हे म्हणजे सगळी गोष्ट आपल्याला समजून येतं की तिकडून पेमेंट कमी भेटणार आहे. तर आपण पण साऊंड ओनरला पूर्ण पेमेंट मागू शकत नाही. साऊंड ओनर काय करतो, लाईटवाल्याला निम्म पेमेंट देतो, मग डीजेस लोकांना निम्म पेमेंट. मग तिकडे जे कष्ट करतात त्यांचं तर कष्ट पूर्णच आहे. साऊंड लावायचे तर लावायचे आणि काढायचे तर काढायचे, पण पेमेंट त्यांना पूर्णपणे द्यायचंच असतं. अशी घटना पुढच्या वेळेस नाही घटावी. तरी सर्वांना माझी विनंती आहे की पूर्णपणे परमिशन घेतल्याशिवाय साऊंड लावू नये. आणि ग्रामपंचायतमध्ये अशी घटना घडती हे पहिल्यांदा मी बघितले. कारण ग्रामीण भागात पोलिस जास्त त्रास देत नाही. पोलिसांची ह्याच्यात काहीच चुकी नव्हती. तिकडचे ग्रामस्थ जी लोक होती, ग्रामपंचायत, त्यांनी लेटर दिल्यामुळं त्यांना हे ॲक्शन घ्यावं लागलं. तर अशाच प्रकारे व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमच्या प्रेममुळं आज डीजे फाइज व्लॉग बनवतं आहे. असंच प्रेम देत रहा. इसलिए कहता हूँ, प्यार देने से प्यार मिलता है. प्यार दो, प्यार लो और ज़िंदगी का मज़ा जीने में. इसलिए कहता हूँ, खाओ पियो मज़े करो.